मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांच्या फोटोमुळे राजकारण तापलं। बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय नाही। उद्धव ठाकरेंनी सुनावलं तर तो आमचा अधिकृत बॅनर नाही, काढून टाकू, मनसेचं स्पष्टीकरण। सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता, हेच भाजपचं उद्दिष्ट। तर बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार। उद्धव ठाकरेंची मोदींवर घणाघाती टीका। अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं। अधिवेशनाने फक्त देशाला उत्तम गाणं दिलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरेंचा घणाघात। सरकारकडून लाडक्या बहिणींची वर्गवारी। अधिवेशनात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत निर्णय नाहीच। उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका। अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंची ईओडब्ल्यू कडून चौकशी। सेवानिवृत्तीनंतरही बैठका घेत भ्रष्टाचाराचा आरोप। खरमाटे आणि परबांच्या आर्थिक संबंधांची चौकशीही सुरू। औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची राहुल शेवाळेंची मागणी। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेत पत्राद्वारे केली मागणी। संतोष देशमुखांवर हत्या करताना आरोपी महेश केदारने तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले। देशमुखांना तब्बल 2 तास मारहाण। दोषारोप पत्रातून धक्कादायक माहिती समोर। संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची सुदर्शन घुले आणि प्रतीक घुलेसह 3 आरोपींची कबुली। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। पोलीस कोठडीतील जबाबात आरोपींनी कबुली दिल्याची माहिती। बीडमध्ये शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात उधळल्या बनावट 50 लाखांच्या नोटा। पाटोदा पंचायत समिती कोणतंही काम करायचे असल्यास शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप। कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा, यावरून नाशिकच्या साधू संतांमध्येच वाद। कुंभची सुरुवात त्र्यंबकेश्वर पासून झाली। नाशिकचं नाव लावू देणार नाही, रवींद्रपुरी महाराजांचा इशारा। एसटी महामंडळाचा अजब कारभार। एसटी झुरळ असल्याची बातमी आल्यानं वाहक संतोष शिंदेंचं निलंबन। संतोष शिंदे यांनीच काढला होता झुरळाचा व्हिडिओ। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केलाय। मोदींची सौगात ए मोदी, हे सौगात ए सत्ता आहे। मुस्लिम गट आमच्याकडे आल्यावर हिंदुत्व सोडलं असं म्हणाले। मात्र आता बटेंगे तो कटेंगे म्हणणारे सौगात देतात, त्यामुळे भाजपनं हिंदुत्व सोडलंय असं त्यांनी जाहीर करावं, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला। खरी शिवसेना आमचीच आहे। एसएनसी हा गद्दारांचा गट आहे। एसएनसीची बदनामी झाली तर एसएनसी गद्दार आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला। मनसेच्या बॅनरवरून उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंना टोला लगावलाय। बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय कुणाला दुसरा पर्याय नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। अधिवेशनावर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला। सरकारचं अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं। अधिवेशनात नेत्यांचा माज दिसला। सरकारनं फक्त घोषणा केल्या, मात्र त्याची पूर्तता काही केली नाही, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला। कामराला समन्स मग सोलापूरकरला समन्स का नाही, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला। कोरटकरला एक निबंध लिहायला लावतील आणि सोडून देतील, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून पेटवा पेटवी नको, वाघाच्या समाधीवर समिती नेमून निर्णय घ्या। समाधीबद्दल इतिहास तज्ज्ञांचं मत घ्या, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं। वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतली आहे। संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोका लावा, कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचं लांगून चालन चालणार नाही, असं आंबेडकरांनी म्हटलंय। वाघ्याच्या समाधीसारखे मुद्दे आज गैरलागू आहेत। स्मारकाशी संबंधित अनेकांच्या भावना दुखावू नयेत। शासनानं पुढाकार घेऊन
समिती नेमावी, सामोपचारानं समिती निर्णय घेईल तो मान्य करावा, असं होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर यांनी म्हटलंय. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं राजकारण करू नका, राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवा आणि इतिहास अभ्यासकांना ऐका. दोन्ही बाजूच्या लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या, असं भूषणसिंह होळकर म्हणाले. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला खासदार संजय राऊतांनी समर्थन दिलं. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत ऐतिहासिक पुरावे नसले तरी भावनिक नातं असतं, त्यामुळे संभाजीराजे आणि भिडेंनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले. 1 मे पर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा, अन्यथा पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड पुतळा काढेल, असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी राज्य सरकारला दिला. संतोष देशमुखांना मारहाण करत त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपी प्रतीक घुलेने दिली आहे. प्रतीकने तसा कबुली जबाब दिलाय. मारण्याकरता वापरलेलं हत्यार लपवलेलं ठिकाण दाखवतो, असं घुलेने पंचायत समोर सांगितलं. घुलेचा कबुली जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. गाडीवर आढळलेले फिंगरप्रिंट सुधीर सांगळेचेच असल्याचं अहवालातून समोर आलंय. देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरला. 6 डिसेंबर 2024ला आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांनी गोंधळ घातला. याच दरम्यान सुदर्शन घुले यानं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची जर असेल तर 2 कोटी रुपये दे, नाहीतर कंपनी बंद कर, अशी धमकी दिल्याचा जबाब ऑफिस बॉयनं दिला आहे. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे. महायुती सरकार अनिल परबांभोवती चौकशीला फास आवळण्याच्या तयारीत आहे. अनिल परबांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेमध्ये ही घोषणा केली. शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. छत्रपती संभाजीनगरामधील खुलताबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर केंद्र सरकारनं संरक्षित वास्तूंच्या यादीतून काढून टाकावी, म्हणजे मग ती राज्य सरकारकडून हटवायला मार्ग मोकळा होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बदनामीकारक व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्याप्रकरणी पनवेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाकवा अबू बकर या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या दिवशी मोदी शहांचं छत्र नसेल, ते छप्पर उडेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल, असा सवाल राऊतांनी केला. केदारनाथाच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात बसून याचा विचार करायला हवा, अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर काँग्रेसच्या चिन्हासह सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्याकरता केलेल्या पोस्टवर रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा पंजा वापरला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश पुन्हा रखडलाय. दरम्यान गुलाबराव देवकर कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांना जेलमध्ये जावं लागेल, असा हल्लाबोल मंत्री गुलाबराव पाटलांनी केला. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काका पाटील यांची घरी जात भेट घेतली. संजय काका पाटील भाजपत जाण्याचा चर्चा असल्यानं या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं. या भेटीदरम्यान संजय काकांचे सुपुत्र प्रभाकर पाटील देखील उपस्थित होते. जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांची मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या अंदाज समिती प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खोतकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. बुलढाण्याच्या शिवणी अरमाळ या गावातील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातून पाणी मिळावं या मागणीकरता आत्महत्या केली होती. दरम्यान या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नांगरेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांना धीर दिला. तसंच पाणी प्रश्न सोडवण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करू, असं आश्वासनही दिलं. हिंजवडीतील बस जळीतकांड प्रकरणातील आरोपी जनार्दन हुंबर्डीकरला अखेर अटक करण्यात आली आहे. रुग्णालयातून सुटका होताच पोलिसांनी जनार्दनचा ताबा घेतला. थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. इंद्रजित सावंतांना मीच फोन केला होता, अशी कबुली प्रशांत कोरटकरनं पोलीस चौकशीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोबाईल डेटा ही मीच डिलीट केला, अशी कबुली त्यानं दिल्याची माहिती तो मी नव्हेच म्हणणारा कोरटकर पोलिसांसमोर कबूल झाला.
चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरच्या छातीत मध्यरात्री कळ आली. कोरटकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर चौकशी करता कोरटकरला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले. नागपुरात हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. सरकारी नियमानुसार नुकसानग्रस्तांना 7,20,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत येत्या 2-3 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत 61 वारांचं नुकसान झालं असून एका घराचंही नुकसान झालं. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद इंजिनियर यानं जामिनाकरता न्यायालयात अर्ज केला. राजकीय दबावामुळे या गुन्ह्यामध्ये फसवण्यात आले असा दावा हमीदनं जामिनाकरता केलेल्या अर्जात केला. पुण्यात 2 लाख रुपयांचा 13 किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई केली. येरवडा भागात गांजा विक्री करता आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अंबरनाथमध्ये होळीला झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून एका तरुणावर भर रस्त्यात कोयत्यानं हल्ला करण्यात आला. जवळपास 15 ते 20 मिनिटं हल्लेखोर कोयत्यानं तरुणावर हल्ला करत राहिला. मात्र नागरिकांनी फक्त बघ्याचीच भूमिका घेतली. या प्रकरणी 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे विभागाच्या महावितरण विभागानं थकबाकी वसूल करण्याकरता आता वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. महावितरणकडून पुणे विभागात गेल्या 25 दिवसात तब्बल 29,000 जणांचा वीजपुरवठा वीज बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला. अंबरनाथमध्ये एका भरधाव टेम्पोनं सायकल स्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. पकडला जाऊ नये म्हणून टेम्पोला कलर दिला होता. मात्र पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची हजेरी आता बायोमेट्रिकवर होणार असून जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळेत बायोमेट्रिक प्रणाली बसवण्यात येणार आहे. शिक्षकांच्या अनुपस्थितीचं प्रमाण कमी करण्याकरता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. ढगाळ वातावरणामुळे घटलेल्या कमाल तापमानात वाढ झाल्यानं उष्णतेचा पारा 42 अंशांवर गेला आहे. त्यामुळे पुणेकर गरमीनं हैराण झालेला आहे. यंदा अकोला जिल्हा राज्यातील सर्वाधिक तापदायक ठरलेला आहे. अकोल्यातील तापमान 42 अंशांवर गेले तर येत्या 2 दिवसात तापमानाचा पारा 40च्या आत राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कांदा काढणीला वेग आलाय. मात्र सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्यानं भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढलेला कांदा साठवायला सुरुवात केली आहे. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बियाण्यांच्या कांदा पिकाची लागवड करतात. यंदाही 5ही तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या कांद्याची लागवड केली. चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात घातला जात होता. या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानंतर दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संपूर्ण अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव, मंजू, अकोला आणि अन्य 64 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा 34% अधिकचा जलसाठा आहे. मात्र उन्हाची तीव्रता पाहता पाण्याचं बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने 1,44 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला. या जिल्ह्यातील 98 ग्रामपंचायत आणि 117 पाड्यांवर टंचाई सदृश्य परिस्थितीचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं. अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर नंदुरबार जिल्ह्याला शासनाकडून 5 शववाहिका मिळाल्या आहेत. सुमारे प्रत्येकी 35 लाख रुपये किंमत असलेल्या या शववाहिकेमध्ये शीतपेटी देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वेरूळ पाठोपाठ अजिंठा लेण्यातील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी झालेले आहेत. तर अन्य पर्यटक लपून बसल्यानं ते वाचले. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पडसूल या गावात पाणी टंचाईचा कहर बघायला मिळाला. गेल्या 2 महिन्यांपासून या गावात अजब फतवा काढण्यात आला आहे. 7 परस खोल विहिरीतून पोटाला पीळ पडेल एवढ्या खोलवर पाणी ओढायचं आणि त्यातही केवळ 2 हंडेच पाणी घ्यायचं. 3रा हंडा जर घेतला तर व्यक्तीला 100 रुपयांचा दंड. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. मावळ तालुक्यामध्ये सध्या आनंददायी आठवड्यातील एक वार हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वेळ घालवत त्यांनी हा उपक्रम साजरा केला. खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणानं राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. शहापुरात आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील धान खरेदी केंद्र चालू करण्यात आले. मात्र त्यामुळे केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या जवळपास 12 ते 15 तास नंबर करता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. चालकांनी संप मागे घेतल्यानं नागपूर महानगरपालिकेवरून चालवली जाणारी आपली बस सेवा पूर्ववत झाली आहे. रात्री चालकांच्या खात्यात पैसे जमा होताच आपली बस सेवा सुरू करण्यात आली.
राज्याच्या भूमी अभिलेख विभागानं सर्व्हे नंबर निहाय गाव नकाशा ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिला। या सुविधेमुळे संबंधित गावांमध्ये जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतुःसीमा, आजूबाजूचे गट नंबर आणि मालक कोण आहेत याची माहिती घरबसल्या एका क्लिकवर मिळणार आहे। सोलापूर NTPCमध्ये आता थर्मल पॉवर सोबत सौर ऊर्जा माध्यमातून देखील वीज निर्मिती केली जाणार आहे। त्यासाठी सोलापुरात 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी केली जाते। सोलापुरातील डेरा फॅक्टरी अशी ओळख असणाऱ्या होडगी या गावातील माठ व्यवसायाला घरघर लागलेली आहे। काळ्या मातीतून उष्णतेचे चटके सहन करत मठाला आकार दिला जातो, मात्र याला घरघर लागल्यानं व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे। रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबागमधील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये चक्क माती आणि छोट्या अळ्या आढळून आल्या, त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचा प्रकार समोर आला, मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून कुटुंबियाचं आणि नागरिकांचं प्रबोधन केलं। पोलिसांच्या उपस्थितीत सगळे साहित्य बाजूला केलं। एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बॅनरवरील फोटोवरून पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे आमने-सामने आले। मनसेनं गुढीपाडव्याच्या मेळाव्याकरता जोरदार तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर दादर परिसरात बॅनरबाजी करण्यात आली। त्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो झळकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। खरं तर मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना आपला फोटो वापरू नका असं सांगितलं होतं। त्यानंतर मनसेनं आपल्या बॅनरवरून शिवसेना प्रमुखांचा फोटो काढून टाकला होता, पण आता पुन्हा एकदा शिवसेनावरून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मनसेच्या बॅनरवर झळकल्यामुळे दोन्ही ठाकरे आमने-सामने आले आहेत। सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय। आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसंच सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही। वंदनीय बाळासाहेब हे लाखो शिवसैनिकांचं आराध्य दैवत होतं, महाराष्ट्राचं एक भूषण होतं। त्याच्यामुळं त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार हा एका कुठच्या व्यक्तीला असू शकत नाही। आम्ही तर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार हा पुढे घेऊन जातोय, आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे घेऊन जातोय। त्याच्यामुळे यामध्ये आम्ही बसत नाही। मला असं वाटतं की ज्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यांना हे लागू पडतं की त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो किंवा पुतळा लावू नये। दरम्यान मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। हा आमचा अधिकृत बॅनर नाही असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय। पदाधिकाऱ्यांनी उत्साहाच्या भरात हा बॅनर लावलेला आहे असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलंय। सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे, तीच आमची अधिकृत इमेज आहे किंवा अधिकृत डिझाईन आहे। त्या व्यतिरिक्त कोणी हे जर पदाधिकाऱ्यांनी लावलं असेल, ते उत्साहाच्या भरात लावलं असेल तर संबंधित पदाधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की ते काढून टाका। त्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाची भूमिका नाही आहे किंवा पक्षाने सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे तो बॅनर निघेला संध्याकाळपर्यंत। उद्धव ठाकरेंनी काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषदेत घेतलेली, त्या पत्रकार परिषदेमध्ये ह्या बॅनरचा मुद्दा आल्यानंतर ते म्हणाले की आता सगळ्याच पक्षांना बाळासाहेबांच्या फोटोची किंवा नेतृत्वाची गरज वाटू लागली। मी काही स्टेटमेंट ऐकली नाही, त्यामुळे मी काही फार बोलणं त्याच्यावर उचित नाही, परंतु ह्या छोट्याशा गोष्टीचा कोणी गवगवा करायची एवढी आवश्यकता नाही।